समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। राज्यातील वनीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानाची घोषणा। अभियानांतर्गत 10 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार। राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून येलो अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट जारी। आज मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। बारामतीच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस। गेल्या 8 दिवसांपासून पावसाची उघडीप। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी। बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ। नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला। आमचूरला बुरशी लागत असल्याने व्यापाऱ्यांचा खरेदीस नकार। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैभव खेडेकर यांचं निवेदन। कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाईची मागणी। परभणी जिल्ह्यात गोवंश खरेदी विक्री आणि वाहतुकीवर निर्बंध। आठवडी बाजारात गोवंशाची खरेदी विक्री करणाऱ्या पोलीस अधीक्षकाच्या न करण्याच्या सूचना। नागपुरात गांजा तस्करीचा आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय। नागपुरातील चिखली चौकाजवळ 108 किलो गांजा जप्त।